हॅलो एव्हरीवन, गुरुकुल या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्या सिरीजचा फर्स्ट व्हिडिओ येत आहे. पण त्याआधी जर तुम्ही आपली रोडमॅप व्हिडिओ नसेल बघितली तर ती नक्की बघा, कारण की त्यात मी सांगितलं आहे की कोणी ही सिरीज फॉलो केली पाहिजे किंवा मग का फॉलो केली पाहिजे आणि त्यातून उपयोग काय होणार आहे. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स बिगिन विथ द सिरीज. सो सगळ्यात पहिले, ॲज वी हॅव डिस्कस्ड इन अवर रोडमॅप, आपला जो मॉड्यूल 0 आहे तो त्याच्यामध्ये आपण जे कॉन्टेंट्स घेतोय ते आहे इलेक्ट्रिसिटी, चार्ज, व्होल्टेज, रेजिस्टन्स, पॉवर अँड एनर्जी. असे 5 टॉपिक्स आपल्या मॉड्यूल 0 मध्ये आहे, म्हणजे एकदम बेस लेवलचे टॉपिक्स आहेत. सो द क्वेश्चन इज की आपला आजचा टॉपिक काय आहे. ओके, सो आपला आजचा टॉपिक आहे इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिसिटी एक बेस्ट एक्झाम्पल आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहे या निसर्गापासून येतात. ते कसं तर ते तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच. पण सगळ्यात आधी आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू कीप ऑल द थिंग्स असाइड आणि हे 2 सिनॅरिओज तुम्हाला इमॅजिन करायचे. पहिल्या सिनॅरिओमध्ये तुमचा फोन आहे, तुमचा लॅपटॉप आहे, ज्याच्यावर मे बी तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल, आणि तुमचे हेडफोन्स आहेत, ओके, किंवा मग तुमचा टीव्ही आहे. आता आता हे जे मी तुम्हाला सगळे डिव्हाइसेस सांगितले, हे मी तुम्हाला का सांगितले, कारण की ह्या सगळ्यांना लागते डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी. ओके, जसं आपण मी इथे लिहिलेलं आहे की दिस ऑल कम्स अंडर द डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी. हे सगळे डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीचे एक्झाम्पल्स आहेत. मग आता दुसरा सिनॅरिओ इमॅजिन करा. दुसऱ्या सिनॅरिओमध्ये इथे एक स्वेटर आहे. स्वेटर म्हणजे जेव्हा तुम्ही थंडीत स्वेटर काढता तेव्हा चर करून असा आवाज येतो, राईट? किंवा मग जेव्हा थंड स्ट्रॉम होतं, म्हणजे जेव्हा वीज चमकते तेव्हा ती चमकते, त्याचा आवाज येतो आणि काय होतं की ती डिसअपिअर होऊन जाते, म्हणजे ती निघून जाते. आता हे जे सगळे एक्झाम्पल्स आहे हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे एक्झाम्पल्स आहेत. वेल, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला डायनॅमिक आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी का सांगते, राईट? तर ते याच्यासाठी की आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलतोय, ओके, इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलत असताना इलेक्ट्रिसिटी हे 2 कॅटेगरीजमध्ये कन्वर्ट करता येतात, 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करता येतात. एक तर असते डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी आणि दुसरी असते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आता ह्या दोघी गोष्टी डिफर कशा होतात ते आपण बघणार आहे आणि ते आपण नीट समजून घेऊया. पण त्याआधी लेट्स अंडरस्टँड की इलेक्ट्रिसिटी ही एक इन्व्हेन्शन आहे का डिस्कवरी आहे. तर वेल, इलेक्ट्रिसिटी डिस्कवरी आहे. ती कशी, तर ग्रीक टाइम्समध्ये, म्हणजे खूप पूर्वीच्या काळी जे ग्रीक लोक होते, ग्रीक लोक, ओके, ग्रीक लोक जे होते ना, ते एक ॲम्बर स्टोन येतो, ॲम्बर स्टोन म्हणजे एक येलो ऑरेंज स्टोन आहे, तो ते एकमेकावर घासायचे आणि ते एकमेकावर घासल्यानंतर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन व्हायचं. ओके, सो इलेक्ट्रिसिटी हा जो शब्द आहे हा कुठून येतोय, तर हा ग्रीक टाइम्स पासून येतोय. ग्रीकमध्ये एक वर्ड होता, म्हणजे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजे आपला ELECTRON, तो वाला नाही जो आपल्याला सगळ्यांना माहिती. इलेक्ट्रॉन म्हणजे ELEKTRON. ओके, तिथून हा शब्द आलेला आहे इलेक्ट्रिसिटी. सो मी असं म्हणत होते की त्यांनी तो ॲम्बर स्टोन जो आहे तो घासल्यावर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन व्हायचं, राईट? सो तिथून हे सगळे इलेक्ट्रिसिटीची डिस्कवरी ही सुरू झाली. आता आपण समजून घेऊया की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी एक्झॅक्टली काय आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज द बिल्डअप ऑफ अन इलेक्ट्रिकल चार्ज ऑन द सर्फेस ऑफ अन ऑब्जेक्ट, usually caused by friction or contact when electrons transfer between materials. हे समजून घेऊया आपण आता. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे सोप्या भाषेत मी सांगणार की एक सरफेस आहे, त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स गोळा झालेले आहेत. ओके, एक सरफेस आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स गोळा झाले. आता ते इलेक्ट्रॉन्स यूज झाले, ओके, म्हणजे काय होतं की डिस्चार्ज होऊन जाते इलेक्ट्रिसिटी, म्हणजे जी एनर्जी आहे ती काय होते, डिस्चार्ज होऊन जाते. आणि त्याचंच एक्झाम्पल म्हणजे थंडरस्टॉर्म आहे किंवा स्वेटर आहे. स्वेटरचं एक्झाम्पल मी दिलं होतं, जसं की थंडीमध्ये आपण जेव्हा स्वेटर काढतो तेव्हा चर करून आवाज येतो. तर तो चर करून जो आवाज येतो तो कशामुळे येतो, तर समजून घ्या की एखाद्या सरफेसवर इलेक्ट्रॉन्स हे गोळा झाले, नॉट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन्स हे गोळा झालेले आहेत.
आता आपण जेव्हा तो काढतोय स्वेटर, तर मग तेव्हा काय होतं की ते इलेक्ट्रॉन्स यूज होऊन जातात आणि त्याचा एक आवाज जनरेट होतो. तिथले इलेक्ट्रॉन संपले म्हणजे डिस्चार्ज होऊन जातं आणि तो आवाज बंद होऊन जातो. तसंच थंडरस्टॉर्म मध्ये पण असतं. आता स्टॅटिक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते समजून घेऊ, की जेव्हा दोन सरफेसेस हे एकमेकांवर रब केले जातात, ओके, दोन सरफेसेस आहेत ते एकमेकांवर रब केले की ते इलेक्ट्रॉन्समध्ये इम्बॅलन्स क्रिएट करतात. काय करतात ते? इलेक्ट्रॉन्समध्ये इम्बॅलन्स क्रिएट करतात. त्याचं एक्झाम्पल म्हणजे कोम्बिंग युअर हेअर, म्हणजे ब्रशिंग युअर हेअर. ओके, दॅट इज कोम्बिंग युअर हेअर. आता ह्याच एक्झाम्पलला आपण अजून थोडं नीट समजून घेऊ. ओके, सो इमॅजिन करा या सिनॅरिओला की तुम्ही तुमचे केस विंचरत आहात. तुम्ही तुमचे केस विंचरत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही जो कोंब वापरताय, जो कंबा वापरताय, तो काय असतो? तो न्यूट्रल असतो. न्यूट्रल चार्ज म्हणजे त्याला काहीच चार्ज नाही, कारण की तो एखाद्या मटेरियलचा बनलाय, जसं की आपण म्हणतो की नायलॉनचा बनलाय, प्लास्टिकचा बनलाय, त्याला काही चार्ज नाहीये. पण वास्तविक तुमचे जे केस असतात, तुमच्या केसांना चार्ज असतो आणि तुमच्या केसांना चार्ज असतो निगेटिव्ह. युअर हेअर इज निगेटिव्हली चार्ज्ड. ओके, तुमचे केसही निगेटिव्हली चार्ज असतात. हे कसं? हे फक्त ॲज अ फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा, याच्या मागची स्टोरी समजून घ्यायची गरज नाहीये. बट आपले केस हे निगेटिव्हली चार्ज असतात. सो त्याच्यामुळे काय होतं की आता आपल्याला सगळ्यांना ॲटम मधली ही एक कॉन्सेप्ट माहिती आहे, एक फंडामेंटल माहिती, की ॲटम्समध्ये जे लाईक जे सेम चार्जेस असतात ते काय होतात? सेम चार्जेस एकमेकांपासून रिपेल होतात आणि जे अपोजिट चार्जेस असतील ते एकमेकांना अट्रॅक्ट होतात. एम आय राईट? आता आपल्याला हे माहिती की जो कोंब आहे आपला तो न्यूट्रली चार्ज आहे आणि आपले केस आहे ते निगेटिव्हली चार्ज आहे. तर आपल्याला अजून एक फंडामेंटल माहिती की जेव्हा एखादा ॲटम, ओके, एखादा ॲटम हा डोनेट करतो तेव्हा तो पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि जर दुसरा ॲटम त्याच्याकडून रिसीव्ह करतोय इलेक्ट्रॉन तर तो काय होतो? निगेटिव्हली चार्ज. सो ह्या केसमध्ये काय होतं? तुम्ही कंव्याने केस विंचरल्यानंतर, ओके, कंव्याने केस विंचरल्यानंतर तुमचे केस हे पॉझिटिव्हली चार्ज होतात. तुमचे केस काय होतात? हे पॉझिटिव्हली चार्ज होतात आणि तुमचा कोंब काय होतो? निगेटिव्हली चार्ज होऊन जातो. ओके, पहिले म्हणजे हेअर स्टिक्स टू द कोंब. केस आपल्या कंब्याला काय होता? स्टिक करतात. याचा अर्थ काय आहे की आता आपल्याला माहिती आपले केस हे पॉझिटिव्हली चार्ज झाले आणि आपला कोंब जो आहे तो न्यूट्रल आहे किंवा तो निगेटिव्हली चार्ज आहे. आता हे दोघं काय अपोजिट चार्जेस आहे, म्हणजे ते काय करणार? अट्रॅक्ट करणार. दुसऱ्या केसमध्ये हेअर स्ट्रँड सेपरेट फ्रॉम इच अदर. आपले जे केस आहे ना ते एकमेकांपासून सेपरेट होतात. का बरं? कारण की प्रत्येक केस जो आहे आता तो एकदम पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये सेम चार्जेस आहे. सो ते काय होईल? एकमेकांपासून रिपेल होतील. आणि सेम वे फर्स्ट केसमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे कोंबमध्ये ट्रान्सफर नव्हते झाले, ओके, इलेक्ट्रॉन्स हे कोंबमध्ये ट्रान्सफर नव्हते झाले, तेव्हा सुद्धा आपले केस हे निगेटिव्हली चार्ज होते, राईट? निगेटिव्हली चार्ज होते, पण प्रत्येक स्ट्रँडमध्ये सेम चार्ज कॅरी होतोय. सो विच मीन्स की त्या केसमध्ये पण आपले जे केस आहेत ते रिपेल होत आहे, राईट? सो हा जो सगळा आहे ना, ही सगळी कॉन्सेप्ट आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची. सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की एका सरफेसवर इलेक्ट्रॉन्स जमा झाले असता, त्याचा यूज झाला, म्हणजे जेव्हा सरफेसेस एकमेकांवर रब होतात किंवा मग फ्रिक्शन होतं, त्याच्यानंतर ते चार्जेस जे आहेत ते डिस्चार्ज होऊन जातात, राईट? सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याला म्हटलं जातं. आता आपली नेक्स्ट कॉन्सेप्ट जी आहे ना ती आहे डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीची. डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी कसं आहे बघून घ्या. तर डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी मीन्स कंटिन्युअस फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. जेव्हा मी तुम्हाला दोन सिनॅरिओज दिले होते त्याच्यामध्ये स्टॅटिक पण होतं, डायनॅमिक पण होतं. आपण डायनॅमिकमध्ये काय काय एक्झाम्पल्स बघितले? तुमचा फोन, लॅपटॉप, टीव्ही, राईट, हेडफोन्स. आता बेसिकली हे काय आहे की हे जे सगळे डिव्हाइसेस आहे, हे सगळे आपल्या घरातली उपकरणं जे आहेत हे सगळे चालतात डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीवर, म्हणजे कंटिन्युअसवर. म्हणजे यांना कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. तुम्ही विचार करा की समजा मी स्विच दाबलं, तोपर्यंत आपला बल्ब चालू आहे, आपल्या फोनची चार्जिंग चालू आहे, पण मी स्विच बंद केला तर सगळं बंद होणार, राईट? सो डायनॅमिक्स मीन्स व्हॉट की इट नीड्स कंटिन्युअस फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आता याची अॅनालॉजी समजून घेऊ, म्हणजे लक्षात कसं ठेवणार. तर जसं पाईपमध्ये पाणी वाहत असतं, राईट, तसंच एखाद्या केबलमध्ये हे चार्जेस फ्लो होत राहतात.
म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही बघितलं तर केबल्स आहेत, राईट. जे व्हाईट कलरच्या पट्ट्या लावल्या त्याच्यामध्ये चार्जेस कंटिन्युअसली फ्लो होत आहे आणि ते आपल्या डिव्हायसेसला, आपल्या अप्लायन्सेसला ते पुरवलं जाते. इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे टॉर्चचं. समजून घ्या आता. टॉर्च जे असतात ना ते दोन प्रकारचे आहे. एक तर टॉर्च असा पण असतो की जो आपण चार्ज करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये लिथियम बॅटरीज वगैरे यूज होतात. आणि दुसरा टॉर्च जो असतो तो चार्ज नाही करता येत, म्हणजे जो आपल्या इथे आता दाखवलेली आहे ए टाईपची बॅटरी किंवा ए टाईपची बॅटरी, ही रिमोटमध्ये पण असते, पण आपल्याला रिमोट चार्ज करता येतो का? नाही. मग ही बॅटरी अशी असते की जी एकदा यूज होते आणि ती नंतर काय होते, ती संपून जाते. सो असे दोन प्रकारचे टॉर्च असतात. आता हे एक्झाम्पल मी का घेतलंय ते तुम्हाला कळेल. आता समजा इथे जो टॉर्च आहे त्याच्यामध्ये ए टाईप ए टाईपची बॅटरी यूज झाली, म्हणजे जी आपल्या रिमोटमध्ये यूज होते, आपल्या घड्यात यूज होते, ती बॅटरी इथे यूज झाली. आता काय होतं की जेव्हा ही बॅटरी आपण त्या सर्किटमध्ये लावतो तेव्हा ते जे सर्किट आहे काय होतं, क्लोज लूप बनतो. ओके, क्लोज लूप बनतो. आता जेव्हा मी म्हणजे क्लोज लूप तर नाही बनत, बट तिथे आपण ती बॅटरी लावली. आता काय होतं की मी जेव्हा त्या टॉर्चचं बटन दाबते, त्या टॉर्चचं बटन दाबलं की तो लूप क्लोज होणार. ओके, तो लूप क्लोज झाला की कंटिन्युअस फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी तिथे फ्लो होते, म्हणजे बॅटरीमधून पूर्ण जे इलेक्ट्रॉन्स आहे, चार्जेस आहे, ते फ्लो होत आहे, राईट, त्या सर्किटमध्ये. आणि त्या हिशोबाने आपल्याला टॉर्चमधून लाईट जनरेट होते, राईट. ही त्याच्या मागची अॅनालॉजी आहे. म्हणजे आपली बॅटरी जी आहे ना ती पण आपल्याला कंटिन्युअस फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते. त्याने तो क्लोज लूप बनल्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला भेटते आहे. ओके, आता डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीचे जसे की आधी पण आपण खूप एक्झाम्पल्स बघितले, पण मग इथे अजून एक्झाम्पल्स आहेत, जसं की रेफ्रिजरेटर झालं तुमचं, इस्त्री झाली, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन झालं, AC झालं. हे सगळे डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीचे फॉर्म्स आहेत, म्हणजे ज्यांना कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, राईट. तर अशा पद्धतीने आजचं जे आपला फोकस होता तो होता स्टॅटिक आणि डायनॅमिक इलेक्ट्रिसिटीवर, राईट. ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप बेसिक कॉन्सेप्ट बघणार, किंवा मग या सिरीजमध्येच अर्थातच खूप बेसिक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर याच्यामुळे कारण की जेव्हा तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला त्या ॲडव्हान्स कॉन्सेप्ट शिकायला पण सोपं जाणार आहे. So for now, thank you for watching this video and please do subscribe to the channel